बाबा चहा. छान आहे पुस्तक तुझं. हवं असेल तर ठेवून घ्या. थँक्यू सो मच. थँक्स काय हो. वसुना. बाबा आई आत्ताच पडले, डोकं दुखतंय जरा त्यांचं. ओ अच्छा अच्छा. चहा तू केलास की काय? अगं साखर कमीच घातली. बाबा आज क्लासला आला नाही? आज माझं एकच लेक्चर होतं, मी म्हटलं उद्या घे. प्रथमेश आला घरी? नाही, उद्या जाणार आहे मी परत आणायला. उद्या? उद्या तरी चंदू तुझ्या बरोबर येणार आहे का? दादा, चंदू बरे तुला काही बदल जाणवतोय? बदल? नाही, असं का विचारताय? हे बघ राधा, मला असं आडवळणाने काही विचारता येत नाही. तशी सवय नाही मला. जे काही विचारायचं ते स्पष्टपणे विचारायचं, स्पष्टपणे सांगायचं, म्हणजे मग गैरसमज होत नाहीत. तुमचं सगळं व्यवस्थित आहे? हो बाबा. एकमेकांशी पटतं तुमचं? असं का विचारताय? मला खरंच कळत नाहीये. प्रथमेशला आणायला वाड्यावरती तू एकटीच गेली होतीस? हो, ते येतो म्हणाले होते, पण त्यांना अचानक जरा काम आलं म्हणून. काम म्हणजे एक्झॅक्टली काय? पुण्याचा मित्र आहे ना त्यांचा. आदल्या दिवशीच तो पुण्याहून आला होता ना? हो, प्रवासाचा थकवा जाणवत होता त्यांना जरा, त्यामुळे ते नाही आले. नक्की हेच कारण आहे का त्याला यायचंच नव्हतं? स्वतःच्या मुलाला भेटायला न जाणं याच्यापेक्षा महत्वाचं आयुष्यात त्याच्या काही घडते, आणि घडत असेल तर ते काय घडते एवढंच मला विचारायचंय. महत्वाचं म्हणजे बाबा. दादा, बघाचपासून पाहतोय मी त्याच्या वागण्याविषयी काही ना काहीतरी कारण तुझ्याकडे आहेच. म्हणून मी तुला विचारतोय, चंदू मध्ये काही बदल झालाय का? की जो बदल मला अपेक्षित होता हाच बदल? मला एक सांग, पुण्यामध्ये काय घडलं? म्हणजे? नक्की त्या मित्राच्या संदर्भात काहीतरी असणार. त्याचा जो काही प्रश्न असेल तो चंदूनी स्वतःच्या जीवन मरणाचा प्रश्न करून घेतलाय. मग ते मित्राला तसं वाटो न वाटो, पण चंदूनी करून घेतलाय. मी त्याला नेहमी हेच सांगत असतो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, प्रश्न उभे राहतात. प्रत्येक जण कोणाकोणीतरी मदत मागतच असतो प्रश्न सोडवण्यासाठी. पण तो प्रश्न इतकाही मोठा बनवू नये की ज्यामुळे स्वतःच्या घरामध्ये प्रश्न उभे राहतील. काय झालं बाबा? या प्रकरणाविषयी त्याने तुला काही सांगितलं? काय घडलंय ते? नाही. म्हणजे नक्की काहीतरी घडलंय? नाही, तसं काही घडलं असतं तर मला जाणवलं असतं ना बाबा. पण मला जाणवतंय, मी त्याला लहानपणापासून पाहतोय. कोणाही समोर कुठलीही गोष्ट सांगणं कठीण झालं की याचा चेहरा बोलतो, आणि आपल्या चेहऱ्यावरचे भाव कोणालाही कळू नयेत म्हणून महा गप्प होतो, बोलणं टाळतो. आणि आताही नेमकं तो तेच करतोय. राधा, माझ्या मनामध्ये काही शंका आली असेल
चंदूला असं काही जाणव देऊ नकोस. मी वसुधाला म्हटलं की हा प्रॉब्लेम एवढा मोठा काही नसावा. आता मात्र मला तसं वाटत नाहीये. मला चंदूला भेटायचंय. मी सांगते यांना तुम्हाला फोन करायला. फोन नाही, प्रत्यक्ष भेटायचंय, आणि तेही उद्याच. शुभ्रा, दादा कुठे? बाहेर गेलेत ग सकाळीच. कुठे? कुठेतरी कामासाठी गेलेत. अगं पण तू विचारलं नाहीस का कुठे गेलाय तो? मी नाही विचारलं. का, काय झालं? तू का एवढी अस्वस्थ आहेस? झालं काही नाहीये, पण काही होऊ नये. प्रिया, प्लीज असं कोड्यात बोलू नकोस. स्पष्टपणे सांग ना. शुभ्रा, स्पष्टपणे बोललं ना की गैरसमज होतात, मग वाद निर्माण होतात. आत्ता कुठे आपल्या घरात सगळं. गैरसमज असेच होत नाहीत. आपण वेगळा अर्थ काढला तरच होतात. काय झालंय? शुभ्रा, सुलेखाला अटक झाली. काय? हो, अभिमानच्या मृत्यूच्या प्रकरणात. म्हणजे आत्ता नुसता संशय आहे. खरं काय खोटं काय काहीच माहिती नाहीये. तिकडे नक्की काय घडलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून मिळायचीच आहे. तुला हे कधी कळलं? काल रात्री. यांना सांगितलंस? हो, तेच सांगताना तर वाजलं आमचं. शुभ्रा, काय झालं? काही नाही. कसला विचार करतेस आता? खरं तर प्रिया, नाही काही नाही. दादा अस्वस्थ होता ना? अगं, जाताना माझ्याशी नीट बोलले नाहीत ते, एवढंच. प्रिया, प्रिया, मी आलेच. चुकून का होईना तू मला भेटायला तयार झालास हेच खूप आहे माझ्यासाठी विराज. अनावधानाने काही चुका होतात विक्रांत. अच्छा, फक्त तुझ्याकडून, माझ्याकडून नाही? नाही, तुझ्याकडून नाही. फक्त इन कंपॅरिझन टू यू माझी चूक फारच निग्लेजेबल आहे. चूक ही चूक असते, ऑफकोर्स. पण त्या चुकीच्या परिणामांवरती ती आपल्याला किती महागात पडली हे कळतं. तुझ्या चुकीमुळे एक जीव गेलाय विक्रांत, एका निरपराधाचा. कदाचित. मग मी काय करायला हवंय? काय करायला हवं होतं जे आता करू शकतो? विक्रांत, चुकीनंतर सुचलेलं शहाणपण नसतं, पश्चात्ताप असतो. जो तुला झालाय असं मला वाटतंय, म्हणून मी तुला इथे भेटण्याची परवानगी दिली. आणि मी तुला काय सांगणार रे? जिथे पोलिसांनाच अजून काहीही कळलेलं नाहीये, तो सरंजाम आहे, बेपत्ता आहे. फक्त अभिमान गेला इतकंच कळलंय. का, कशामुळे, कोणी केलं हे सगळं काही कळलेलं नाही. कळेल ना, सगळं कळेल. मला मदत हवी आहे तुझी. पुन्हा मदत हवी तुला? माझं दुर्दैव बघ कसं आहे विक्रांत, मी तुला नाही सुद्धा म्हणू शकत नाही. अँड विच यू नो व्हेरी वेल. बोला, कसली मदत हवी आता? अभिमानच्या केसमधल्या संशयिताला बोलतं करायचंय. तो तुझ्याकडे आलाय का तू जाणार आहेस त्याच्याकडे? का असं काल्पनिक विश्वात जगतोयस विक्रांत? असो, तो तुला सापडला की कळव मला, मग बघू आपण. उशीर होतोय, मला निघायचंय. वेळ माझ्याकडे सुद्धा नाहीये. मी इतकंच सांगायला आलो होतो की अभिमानच्या केसमधला संशयित गजाआड आहे आणि त्या व्यक्तीचं नाव सुलेखा राऊत आहे.
सुलेखा राऊत ऐकल्यासारखं वाटतंय ना? ऐकलं असशील ना, डेफिनेटली ऐकलं असशील. अभिमानकडनं ऐकलं असशील, आदिनाथ शास्त्रीकडनं ऐकलं असशील. एक मित्र म्हणून तुझी मदत मागायला आलो होतो, पण तुझा सूर बघता एक इन्स्पेक्टर म्हणून, तो एक सरकारी अधिकारी म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी डॉक्टर, की कदाचित आम्हाला तुमची मदत लागेल. तुम्ही आलात तर खूप बरं होईल. थँक्यू सो मच. विक्रांत, जाते मी. मला काय करायचंय नका सांगू मला तुम्ही. मी जसं काय अगदी रिक्षा घेऊन फिरणार आहे सगळीकडे. मला काय करायचंय जाऊ दे ना. नका सांग. जाऊ देत. तुमचं खरं माझं खोटं मी काय करणार. जाऊ. हे काय चाललंय? मी चालली आहे. नाही ते कळतंय ग, पण कुठे? जाईन कुठेतरी. पळून जाण्यासाठी तुमची परवानगी घ्यावी लागणार आहे का आता मला दादा? अच्छा तू पळून चालली आहेस? अरे वा. कुठे? वा छान छान. कुठे जाते ते विचार, पण का जातेस कुसुम असं नको विचारूस. आणि जाऊ नको असंही नको म्हणूस. अगं ते सगळं मी म्हणणार आहे, पण ते नंतर म्हणेन ना. वा म्हणजे मी तुला विचार असं सांगितल्यावरती तू विचारतोयस. दादा तू असं असशील असं मला वाटलं नव्हतं. कुसुम किती पोरकटपणा चालवलंस ग. नाही हा पोरकटपणा मी लहानपणीच केला असता ना तर खूप बरं झालं असतं. तुला खरं सांगू, तू आत्ता सुद्धा हा पोरकटपणा करू नकोस. तुझं वय आहे का पळून जायचं? शोभतं काय वयात पळून जायला? पळून जायला काय वयोमर्यादा लागते का दादा? कुसुम किती क्षुल्लक गोष्टीवर तू हुज्जत करतेस, कळतंय का तुला? हेच हेच सांगणार आहे मी बाबांना. अच्छा म्हणजे तू वाड्यावर पळून चाललीस? हो त्यांना सांगणार आहे मी काय काय चाललंय ते. काय सांगणार आहे? हेच की घरात कशी लपवा छपवी चालली ते सगळं सांगणार आहे मी त्यांना. हे बघ कुसुम, तू काय त्यांना वाटेल ते सांग, पण आम्ही त्यांना जर सरप्राईज देणार आहोत ना त्याच्याविषयी एक अक्षर जरी कृपा करणे बोलू नकोस काही. मला इकडचं तिकडे करण्याची अजिबात सवय नाहीये दादा. ते माहितीये मला. तुला सगळं सवय मला चांगलं माहितीये, पण तुला अति खरं बोलायची पण सवय आहे ना. आणि बाबांना समोरच्याच्या मनामध्ये काहीतरी आहे एवढं कळलं ना तरी ते पटकन हुडकून काढतात. मग मी तोंड बंद ठेवीन, तोंड उघडणार नाही. त्यांनी किती खोदून खोदून विचारलं तरी काही सांगणार नाही त्यांना. त्यांनी विचारलं झाली का सगळी तयारी? तर मग त्यांना सांगेन की मला काय माहिती नाही, तुम्ही दादाला आणि वहिनीला विचारा. म्हणजे काहीतरी ठरणार आहे हे त्यांना कळणार. मला इंटरेस्टच नाही असं सांगून मोकळी होईन मी. म्हणजे काहीतरी शिस्त आहे असं त्याचा अर्थ होतोय का? अरे मला खोटं नाही बोलतायत दादा. मग नको खोटं बोलू ना, पण खरं पण बोलू नकोस. माझी ना खात्री आहे तिथे जाऊन तू काहीतरी बडबडणार. आता काय झालं? जाऊ दे. नाहीच जात मी. नाहीच जात. नको तिकडे आपलं जाऊन काहीतरी माझ्या तोंडून जाईल. नकोच त्याच्यापेक्षा आयुष्यभर ऐकवत राहाल तुम्ही मला. खरं आहे तुझं. हसतोस काय? अगं हसून नाही ना. आता काय करू? नाही जा नाही जा नाही जा नाही जा. आई ग कुसुम, यू आर इम्पॉसिबल. आई ग.
आधी सुलेखाला अटक झाली? हो. कशासाठी? माहित नाही. अरे पण मग तू चौकशी नाही केली? नाही असून काय त्या मुलीच्या नशिबात आहे ना, मामा आणि पूनमला कळलंय की नाही कोण असतं. त्याने कळल्यावरती आणखीन काय कल्पना सुद्धा करवत नाही मला. खरं आहे ना. पण कशासाठी अटक झाली असेल? तुझा अंदाज काय? तसा काहीच अंदाज बांधता येत नाहीये. मला ही बातमीच मिळाली त्यामुळे मी विचार करत होतो की नक्की काय झालं असेल. अरे पण मग ते इथे बसून कळणार आहे का? तिथे जाऊन चौकशी कर ना. हो जाईन ना उद्या. उद्या? म्हणजे आज वेळ मिळाला की जाऊन येईन मी. आणि वेळ मिळाला की म्हणजे काय? आज जर बाळ असता तो तसा नुसतं बसून राहिला नसतं विचार करत, त्याने काहीतरी ऍक्शन घेतली असती. मामा आणि पूनमच्या त्या दोघी काहीही करू शकत नाही, तुला माहिती आहे ना. आणि म्हणून मी तुला सांगतो, तू टाळटाळ कसली करतोस? बाबा टाळटाळ करण्याचा प्रश्नच येत नाहीये. अरे मग जाऊन चौकशी करणं काय झालंय? कदाचित सुलेखाला मदतीची गरज असेल. मी येईन, जाऊन येईन. मी चंदूला सुद्धा फोन करतोय कधीपासून यासाठी. त्याचा फोन कधी लागतच नाही. तर बहुतेक त्या पुण्याच्या प्रकरणामध्ये अडकला असेल. हा एकदा कुठल्याही प्रकरणामध्ये अडकला ना, घरी काय चाललं लक्षच नसतं त्याचं. तू त्याला फोन ट्राय कर आणि फोन लागला तर सांग त्याला मला फोन करायला. अरे आधी लक्ष कुठं आहे तुझं? मी काय सांगतो कळलंय का तुला? हो हो कळलं ना. मी आलोच, आलो.